नागपुरातील हुडकेश्वर परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करून तिचा जीव वाचवल्याबद्दल नीलम गोर्रे यांनी पोलिसांचे कौतुक केले। या प्रकरणात सायबर तपास महत्त्वाचा असल्याने आरोपीला केवळ 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळणे अपुरे असल्याचे त्यांनी म्हटले। आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी चिंता व्यक्त केली। हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच हे प्रकरण केवळ पोलिसांपुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहण्याचे आवाहन केले। कि पंतप्रधान मोदी साहब जो है वो बहुत ही एक लोकप्रिय और दूरदृष्टि रखने वाले नेता है और एनडीए के पार्टनर है हमारी शिवसेना। और मोदी साहब 2014 से हम लोगों ने उनके लिए प्रचार किया है। उनकी मीटिंग में मैं खुद भी अनेक लोगों में मैं भी थी। तो शिंदे साहब तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, तो उनको मिलना मोदी साहब को या मार्गदर्शन लेना, ये सब बातें जो है वो उचित ही है। राजनीति में ऐसे ही होता है। और मुझे ये भी ज़रूर लगता है कि राहुल जी गांधी और सोनिया जी गांधी से मार्गदर्शन लेने से मोदी साहब से मार्गदर्शन लेना बहुत अच्छा है ना, क्योंकि उनका परफॉर्मेंस जो रहा है, हम देख रहे हैं परिवर्तन क्या हुआ है महाराष्ट्र में। कुछ खामियां रह सकती है, लेकिन उसमें सब तो मिल के ब्लेम गेम ना करते हुए सुधारने का भी काम हो सकता है। इसीलिए मोदी साहब को कौन क्या मिले, ये तो हर एक व्यक्ति आज़ाद है ना। किसी को कुछ ऑब्जेक्शन होगा तो वो ऑब्जेक्शन कह सकते हैं, वो उनकी फ्रीडम है। लेकिन मेरा इतना ही कहना है, किसी को मिलना ही मिले, लेकिन चुपके से मत मिले, ओपनली मिले। तर सपोर्ट मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया कशी देणार। हां, थँक्यू। मध्ये येणाऱ्या फोनमध्ये सुद्धा तुम्ही होता का मगाशी हुडकेश्वरच्या पोलीस स्टेशनला होता ना, मग त्याच्या संदर्भामध्ये काही एक मुद्दा तुम्ही विचारा माझे पूर्ण झाल्यावर। मला एक असं मात्र जरूर वाटते की एक अत्यंत संप्रेरक किंवा शरीराला अतिउत्तेजित करणारे खाद्यपदार्थ, त्याचबरोबर तशा पद्धतीचं वातावरण, तशाच फिल्म्स, त्याच प्रकारचे विक्री मार्केट, ह्या सगळ्यामधून एखादा कोविडचा जसा एपिडेमिक होता तशा पद्धतीने ठिकठिकाणी आपल्याला नांदेडला दिसतंय, नंदुरबारला दिसतंय, इथे दिसतंय, पुण्यात दिसतं आहे, TCSमध्ये दिसतंय, नाशिकला अनेक ठिकाणी हे प्रकार आपल्याला घडताना दिसत आहेत। आणि त्यामुळे पोलीस आणि त्यांचं कसं काम करायचं याच्याबद्दल मला सर्वोच्च न्यायालयाला पण एक वाटतं की त्यांनी असे गुन्हे करणाऱ्यांना जामीन देण्याच्या संदर्भात तरतूद केलेली आहे। पण आमचं असं महिला संघटनांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की जे मी सभागृहातही बोललेली आहे की ते म्हणजे 3 वेळेला मनुष्य असाच गुन्हा करतो, त्याला त्याचा जामीन नाकारता आला, तो परत सुटतो, परत तोच गुन्हा करतो, परत तेच ट्रोलिंग करतो, परत पुरुष असेल तर त्याला खुनाची धमकी देतो, त्याच्या मुलींवर बलात्काराची धमकी देतो, महिलांना बलात्काराच्या धमकी देतो। असं करणाऱ्या लोकांना परत परत जामीन मिळाल्यामुळे बऱ्याचशा वेळेला त्यांना फार आपण करतोय ते काहीतरी मर्दुमकी करतोय असं वाटायला लागतं। तर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत सुद्धा विचार करावा असं मला वाटतं। सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय श्रीकांत शिंदे यांना मी इथे येते याची माहिती करून आलेली आहे। आणि याच मुद्दाम या केसच्या बरोबर महिला दक्षता समित्या संपूर्ण शहरामध्ये सक्रिय व्हाव्यात। भरोसा सेलचं काम फक्त कौटुंबिक हिंसाचारापुरतं मर्यादित न राहता, तर काही ठिकाणी प्रॉपर्टी राईट्सचे प्रश्न असतात, काही ठिकाणी मुलांच्या कस्टडीचे प्रश्न असतात, आणि त्यामुळे कौटुंबिक संरक्षण अधिकारी आणि भरोसा सेल यांनी समन्वयाने काम करावे अशा प्रकारचे पण मी सूचना आणि विनंती संदीपजी पाटील यांना आणि नागपूरच्या शहरामधल्या पोलिसांना केलेली आहे। महिला दक्षता समित्याच्याबद्दल माझी एक थोडीशी एक निरीक्षण असं आहे की पूर्वी महिला दक्षता समितीच्या स्त्रियांनी सांगितलं की आम्ही एका महिलेला त्रास होतोय, तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई काय झाली याचं माहिती DCP द्यायची। अलीकडे जे दिसते त्याच्यामध्ये फक्त दक्षता समितीची मीटिंग होते आणि चहा पिऊन त्याच्यात आभार मानून निघतात, महिलांचं ऐकूनच घेतलं जातं। त्यामुळे महिलांना उत्तरदायित्व या सगळ्या घडण्याच्या गोष्टीबद्दल काय झालेलं आहे ते पाहिलं पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून पुरुष वर्गाचा पण सहभाग घेण्याच्या दृष्टीने मला रेड्डींनी सांगितलं असं की आम्ही बीट स्तरावरती बीटमधले जे हवालदार असतात त्यांचा आणि जनतेचा कसा संवाद वाढेल, तसं बडी कॉपसारखी एखादी योजना चांगल्या पद्धतीने अजून राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। मी आपले आभारी आहे, विचारू शकतो। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।